बालाजी सरोज भावकाव्य साहित्य प्रतिष्ठानचे 13 व 14 डिसेंबर रोजी हेमलकसा येथे राज्यस्तरीय साहित्य संमेलन। नागपूर येथील बालाजी सरोज भावकाव्य साहित्य प्रतिष्ठान नागपूर द्वारा 5व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन 13 व 14 डिसेंबरला गडचिरोली जिल्ह्यातील लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे करण्यात आले आहे। डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या हस्ते या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असून नांदेड येथील सुप्रसिद्ध गझलकार बापू दासरी हे संमेलनाध्यक्ष म्हणून लाभणार आहेत। निसर्गाच्या सानिध्यात लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे डॉक्टर बाबा आमटे यांच्या पावनभूमीत हे साहित्य संमेलन होत आहे। या संमेलनात केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी, जागतिक कीर्तीचे शेफ विष्णुजी मनोहर यांनाही निमंत्रित केले आहे। ही आनंदाची गोष्ट असून महाराष्ट्रातील दूरवरून अनेक जिल्ह्यातील कवी कवयित्री या साहित्य संमेलनात सहभागी होणार आहेत। संमेलनाच्या प्रमुख अतिथी डॉक्टर मंदाकिनी आमटे राहणार असून 2 दिवसीय संमेलनात 13 डिसेंबर शनिवार रोजी रात्री रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। त्याचप्रमाणे या संमेलनात 14 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 4 या वेळात साहित्य क्षेत्राशी निगडीत अनेक पुरस्कार प्रदान करण्यात येतील। त्यात विशेष म्हणजे विशेष पुरस्कार, जीवनगौरव, समाजरत्न, समाजभूषण आदी पुरस्कारांचा समावेश आहे। त्याचप्रमाणे साहित्याशी संबंधित विविध कार्यक्रमाचे आयोजन व नंतर कवी संमेलन आणि सर्व सहभागी कवींचा सन्मान केला जाईल, असे समूहाच्या संस्थापक अध्यक्ष सरोज अंदनकर यांनी कळवले आहे। या साहित्य संमेलनामध्ये जास्तीत जास्त साहित्यप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन बालाजी सरोज भावकाव्य साहित्य प्रतिष्ठान नागपूर यांच्याद्वारे करण्यात आले आहे। सर्वांना नमस्कार। बालाजी सरोज भावकाव्य मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने हेमलकसा येथे संपन्न होत असलेल्या 2 दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला मी शुभेच्छा देत आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये हेमलकसा हे ठिकाण असं आहे की ज्याला पूज्य बाबा आमटे यांचा पदस्पर्श झालेला आहे आणि डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदा आमटे यांच्या कर्तृत्वाने फुललेली ती भूमी आहे। या ठिकाणी हे संमेलन होत आहे याचा मला फार आनंद होत आहे। या संमेलनाचे अध्यक्ष माननीय बापू दासरी यांनाही मी शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे सरोज अंदनकर यांनी हे संमेलन या ठिकाणी भरवलं त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो। तसेच हेमलकसाच्या या लोकबिरादरी प्रकल्पाचं भार ज्यांच्यावरती आहे ते आमचे मित्र डॉक्टर दिगंत आमटे, अनिकेत आमटे आणि समीक्षा आमटे यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। या ठिकाणी उपस्थित सर्व हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पातील आमची मित्रमंडळी आणि सहभागी सगळे कवी लेखक यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो। मित्रहो, साहित्य संमेलन हे केवळ साहित्य लिहिणाऱ्या आणि वाचणाऱ्यांचं संमेलन नसतं। शेवटी समाज असेल तर साहित्य आहे आणि समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणारे, विशेषतः दीन दलित पीडित दुबळ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांच्यासाठी जे काही कार्य करतात, त्यांची सेवा करतात, त्यांच्या समोर साहित्याची मांडणी करणे, त्यांच्या समोर कविता कथा यांचं वाचन करणे, त्यांना सहभागी करून घेणे, अशा अनेक अर्थाने साहित्य संमेलन हे परिपूर्ण होत असतं। त्यामुळे हे जे बालाजी सरोज भावकाव्य मंडळाच्या वतीने हेमलकशाला हे जे संमेलन आयोजित केलेलं आहे ते खऱ्या अर्थाने साहित्य संमेलन आहे असं मला वाटतं। मी साहित्य संस्कृती मंडळाचा सदस्य या नात्याने त्या संस्थेच्या वतीने सुद्धा तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। मी विष्णू मनोहर आणि बालाजी सरोज भावकाव्य प्रतिष्ठान नागपूर तर्फे 5वे मराठी साहित्य संमेलन यावेळी हेमलकसा येथे घेतात। गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये हे साहित्य संमेलन होत आहे आणि हेमलकसाला होत आहे याचा मला विशेष आनंद आहे आणि मी सरोजजींचं खूप मनापासून अभिनंदन करतो। आणि हे संमेलन जिथे होत आहे ते म्हणजे परमपूज्य डॉक्टर आमटे यांच्या तो जो परिसर आहे हेमलकसाचा तिथे होतं। मला खरं तर बरेच दिवसापासून हेमलकसाला जायचं होतं, जाण्याचा योग अजून आलेला नाही। असं वाटलं होतं की या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तरी तिथे येता येईल, मी प्रयत्न करतोय
आणि साहित्य संमेलनाबरोबरच इतरही भरपूर छान मनोरंजनाची अशी कार्यक्रमांची पूर्ण यादी मला त्यांनी पाठवली आहे. मी नक्की प्रयत्न करतोय. या साहित्य संमेलनामागे खूप खूप शुभेच्छा.